कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, कपाशीला सेकंड स्प्रे आपण आज देणार आहोत. तर यामध्ये कीटकनाशकमध्ये आपण उलाला इथे घेतलेला आहे. फ्लोनुकॅमिड 50% यामध्ये आहे आणि त्याचबरोबर आपण बुरशीनाशक म्हणून UPL कंपनीचा साप बुरशीनाशक घेणार आहोत. त्याचबरोबर आपण नॅनो बूस्टर कॅप्सूल यामध्ये मित्रांनो 50 कॅप्सूल आहे. 2-2 कॅप्सूल आपण पंपाला टाकणार आहोत. त्याचबरोबर आपण स्टिकर म्हणजे एकदम थोडक्यात मित्रांनो फवारणी आपण इथे घेणार आहोत. एक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि एक टॉनिक अशा पद्धतीमध्ये ही फवारणी आपली असणार आहे आणि स्टिकर आपण यामध्ये घेणार आहोत. आपल्या पानावरती व्यवस्थित औषध चिकटण्यासाठी स्टिकर आपण घेणार आहोत आणि पानाचा कोकडा असू द्या, मावा, तुडतुडा, थ्रिप्स असू द्या, यामध्ये आपलं उलाणामध्ये कंट्रोल होणार आहे. तुडतुड्याचा सध्या जास्त प्रादुर्भाव आहे. पाने थोडे आपल्याला दुमडलेले दिसतात. पाने खालच्या टाईपनं मित्रांनो अशी दुमडलेली आहेत आणि पानं थोडी मागे मध्यंतरी पाऊस नसल्यामुळं थोडं कडक येथे बनलेले आहेत. त्यामुळे आपण नॅनो बूस्टर कॅप्सूल यामध्ये टॉनिक म्हणून देणार आहोत आणि साप बुरशीनाशक थोडा मध्यंतरी पाऊस लगातार चालू असल्यामुळे आपल्या भागामध्ये थोडा बुरशीचा अटॅक झाडावरती आहे. त्यामुळे आपण साप बुरशीनाशक येथे घेणार आहोत. पानावरती थोडे थोडे स्पॉट ठिपके वगैरे दिसत आहेत. त्यामुळे बुरशीनाशकमध्ये कव्हर होणार आहे. आता गुलालाचं जे प्रमाण आहे 20 लिटर पंपासाठी आपण 6 ग्रॅम पण घेऊ शकता. काही शेतकरी मित्र 8 ग्रॅमपर्यंत घेतात. तर रोगकिडीचा अटॅक पाहून आपण प्रमाण घ्या, काही हरकत नाही. 6 ग्रॅम प्रमाण आपलं व्यवस्थित आहे. थोडंफार अधिक जर घ्यायचं असेल तर 8 ग्रॅमपर्यंत आपण घेऊ शकता, अधिकचा जर अटॅक असेल. आणि साप बुरशीनाशकचं प्रमाण 30 ते 40 ग्रॅमपर्यंत पंपासाठी आपण घेऊ शकता. आणि नॅनो बूस्टर कॅप्सूलच्या ज्या कॅप्सूल आहेत, तर या कॅप्सूलमध्ये मित्रांनो आपल्याला 50 कॅप्सूल या बॉटलमध्ये येतात. तर बॉटलमधील कॅप्सूल पाहून घ्या. 2-2 कॅप्सूल घेऊन आपण ही जबरदस्त पद्धतीची फवारणी आपण करू शकता. एकदम पानं लवचिक बनतात, फुटवा जास्त होतो, फुलकळीला पण हे जबरदस्त काम करणार आहे. अशा पद्धतीच्या 50 कॅप्सूल आपल्याला या बॉटलमध्ये येतात. तर जबरदस्त, अतिशय जबरदस्त रिझल्ट कपाशी, सोयाबीन, तूर, कांदा, लसूण, अद्रक, हळद, टोमॅटो, मिरची, वांगी या सर्व पिकांना या कॅप्सूल देतात. तर 2-2 कॅप्सूल आपण पंपासाठी घेणार आहोत. तर अशा पद्धतीची ही फवारणी आहे मित्रांनो. तर प्रॅक्टिकल लगेच आपण आता तुम्हाला दाखवणार आहे. उलाला एकदम मित्रांनो स्ट्रॉंग कीटकनाशक आहे UPL कंपनीचं. आतमधूनच याला माप आहे. तर आपण पाहू शकते पहा. शेवई टाईप मित्रांनो औषध आहे. हे पहा, 8 ग्रॅम आपण उलाला घेतलेला आहे. बुरशीनाशकाचं प्रमाण आपण 40 ग्रॅम इथे घेणार आहोत. हे बरोबर झाकण मित्रांनो आहे. वर माप आपण इथे 40 ग्रामचं घेतलेलं आहे. अशा पद्धतीमध्ये बुरशीनाशक घेतलेलं आहे. आता नॅनो बूस्टर कॅप्सूलच्या 2 कॅप्सूल आपण यामध्ये टाकणार आहोत. एकतर या कॅप्सूल आपण आता हा पाऊच वापरायचा नाही, हा बाजूला ठेवायचा. आता आपण कॅप्सूल पाण्यामध्ये आधी पण भिजू घालून ठेवू शकता. आपला जोपर्यंत पंप पहिला संपत नाही तोपर्यंत या कॅप्सूल आपण बाजूला भिजू घालून ठेवून तोपर्यंत या डिझॉल्व होऊन जातात. 10-15 मिनटात पूर्ण डिझॉल्व होतात. आणि तुम्हाला डायरेक्ट वापरायच्या असल्या तर आपण डायरेक्ट अशा पद्धतीनं कॅप्सूल फोडून यामधून मटेरियल पाहू शकता आपण. आता हे पहा, अशा फोडायच्या, मटेरियल टाकून द्यायचं, खाली मटेरियल टाकून द्यायचं. या कॅप्सूल अशाच आपण यामध्ये टाकून देऊ शकता. हे पहा, 2 कॅप्सूल सोडून द्यायच्या. 50 कॅप्सूल भरपूर असे येतात मित्रांनो. 25 पंप आपले ते होणार आहेत. अशा पद्धतीनं हे मटेरियल पूर्ण टाकून द्यायचं, पाहू शकता. हे कॅप्सूल असेच टाकून द्या आणि पाणी आपण यामधून ओतून घेणार आहोत. जमिनीमध्ये ओल असणं मित्रांनो गरजेचं आहे. आता आपल्या भागामध्ये पाऊस झालेला असल्यामुळे जमिनीमध्ये बऱ्यापैकी ओला आहे. ओला असतानाच ही फवारणी मित्रांनो करा, रिझल्ट जबरदस्त येतील. स्ट्रॉंग असे औषध आहे, रिझल्ट देणारी औषधं आहेत. तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो पंप आपला इथे भरलेला आहे, पाहू शकता आपण. स्टिकर आपण अंदाजेच थोडंफार 5-10 मिलीच्या हिशोबाने टाका किंवा झाकणाचं माप घेऊन पण टाकू शकता. अशा पद्धतीनं स्टिकर घ्या आणि आता आपण फवारणीला इथे जाणार आहोत.